हो 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 वरिष्ठ पोलीस अधिकारी. अहो तुम्ही हे रेकॉर्ड ठेवा. ठीक आहे. हो 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 एक सेकंड. तुमच्या भावाला न्याय मिळवून देण्याची जबाबदारी आमची. धनंजय ऐका, अरे पोरांनो दोघांनी घेतो. धनंजय आताचा विषय वेगळा आहे. आपण माझ्याकडे तपास नाही आहे धनंजय. तुमच्या सीआयडी मला मारायचं होतं. एक महिन्याने मला मारून टाका. काय इन्क्वायरी केली, काय तपास दिला मला. धनंजय दुसऱ्या दिवशी तपास सीआयडीला ट्रान्सफर झाला. ऐका ना धनंजय. हा एसपी सरांशी बोला धनंजय. थोडस मागे अरे सीए बाबा मैं तुमको बताती हूँ, चलो मैं बताती हूँ. नहीं मुझे मार दो हाँ बोला ना. हाँ पोलीस क्लोज कर. थोडं मागे मागून सर थोडं मागे प्लीज. असं घ्या आम्ही इकडे दुपारी भेट झाली होती. आपली दुपारी भेट झाली होती. एक मिनिट घोषणा हो भैया घोषणा थांबवा. आवाज नाही गेला 2 मिनिट.
धनंजय देशमुख यांनी जे आहे ते आता मनोज जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधलेला आहे. धनंजय देशमुख आणि पोलीस या दोघांमध्ये देखील संवाद झाल्याचं पाहायला मिळत आहे. आपण पुन्हा एकदा पाहू शकता या दुसऱ्या बाजूला जे आहे ते एसपी जे आहेत ते पोहोचलेले आहेत, पोलीस अधिकारी पोहोचलेले आहेत आणि धनंजय देशमुख यांना समजवण्याचा प्रयत्न आहे. तर बीड जिल्ह्यामध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर जे आहे ते गावकरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. पुन्हा मी एकदा दाखवते की धनंजय टाकीवरच बसलेला आहे आणि त्याची तब्येत देखील खालावल्याचं सगळं हे समोर येत आहे. खरं तर पोलीस प्रयत्न करतायत, त्यांना समजवण्याचा प्रयत्न आहे. मनोज जरांगे पाटील यांनी देखील फोन केलेला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्याशी त्यांचं बोलणं झालेलं आहे, मात्र ते अजूनही समजलेले नाहीत. पुन्हा एकदा ते टाकीवरती येऊन बसल्याचं पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे आपण पाहू शकता की गावकरी देखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय. या ठिकाणी पुन्हा एकदा गावामध्ये गावातील सगळे लोक या ठिकाणीच येऊन बसल्याचं पाहायला मिळतंय. धनंजय देशमुख या ठिकाणी बसल्याचं पाहायला मिळत आहे. धनंजय देशमुख यांनी जी मागणी केलेली आहे ते मागणी पूर्ण करा अशी मागणी केलेली आहे. दुसरीकडे आपण बघता फायर ब्रिगेडच्या गाड्या सुद्धा या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत. फायर ब्रिगेडच्या माध्यमातून आता धनंजय देशमुख यांना खाली उतरवण्याचं विनंती आणि प्रयत्न देखील केले जातील का प्रशासनाकडून, हेही पाहणं महत्वाचं आहे. फायर ब्रिगेडच्या गाड्या देखील आता या ठिकाणी आलेल्या आहेत, मात्र त्यांचं हे सगळं प्रशासन काय करतं, काय बोलणं होतं हेही पाहणं महत्वाचं असणार आहे. दुसरीकडे आपण पाहू शकता धनंजय देशमुख हे अजूनही आपल्या आंदोलनावरती ठाम आहेत. सकाळपासूनच त्यांनी मागील 2-2.5 तासापासून टाकीवरती चढून हे आंदोलन सुरू केलेलं आहे. तर ज्या ठिकाणी धनंजय देशमुख हे ज्या टाकीवर चढून आंदोलन करतात त्याच समोरच्या टाकीवर पोलीस देखील चढलेले आहेत आणि धनंजय देशमुख यांना विनंती केली जाते की त्यांनी टाकीवरून खाली उतरावं. ज्या काही धनंजय देशमुख यांच्या मागण्या असतील त्या मागणी संदर्भामध्ये एसपी पुढील कारवाई करतील असं आश्वासन देखील दिलं जात आहे. मात्र धनंजय देशमुख हे खाली उतरण्याला नकार देत आहेत, ते आपल्या आंदोलनावर ठाम आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख ही देखील टाकीवर चढलेली आहे आणि या सर्व ग्रामस्थांनी तसेच देशमुख कुटुंबियांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. जोवर आम्हाला न्याय मिळत नाही तोवर हे आंदोलन सुरूच राहणार असं या गावकऱ्यांसह देशमुख कुटुंबियांचं म्हणणं आहे. वाल्मिक कराडवर मोका लावावा तसंच संपूर्ण तपासाची माहिती आपल्याला द्यावी अशी मागणी या सर्वांकडून करण्यात येते. काही वेळापूर्वीच आपण बघितलं मनोज जरांगे पाटील यांनी देखील धनंजय देशमुख यांच्याशी संवाद साधलेला होता, त्यांना विनंती केलेली होती. मात्र त्या विनंतीनंतरही धनंजय देशमुख हे आपल्या आंदोलनावर ठाम आहेत. तर जरांगे पाटील हे देखील दुसऱ्या टाकीवर चढण्याचा प्रयत्न करतायत. जर देशमुख कुटुंबाला कुठलाही धक्का लागला तर आपण कुणालाही सोडणार नाही असा आक्रमक इशारा जो आहे तो मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला होता. आणि आता मनोज जरांगे पाटील हे देखील त्या टाकीजवळ पोहोचलेले आहेत आणि धनंजय देशमुख यांना खाली उतरण्यासाठी विनंती करतात. पाटील साहेब बोलणार आहे.